सी आणि C++ मधील स्ट्रिंग्सवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रिंगची घोषणा, स्ट्रिंगची सुरुवात, स्ट्रिंगवरील काही उदाहरणे. आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1104, GCC आणि G++ कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे. स्ट्रिंग्सच्या परिचयासह प्रारंभ करूया. स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे ज्यास एक डेटा आयटम म्हणून हाताळले जाते. साइझ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस 1. मी स्ट्रिंग कशी घोषित करायची ते सांगते. यासाठी सिंटॅक्स आहे चार, नेम ऑफ स्ट्रिंग आणि साइझ. चार म्हणजे डेटा टाइप, नेम ऑफ दी स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंगचे नाव आणि येथे आपण साइझ देऊ शकतो. उदाहरणार्थ येथे आपण साइझ 10 सह कॅरेक्टर स्ट्रिंग नेम्स घोषित केले आहे. आता आपण उदाहरण पाहू. मी आधीच टाईप केलेला प्रोग्राम उघडते. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव आहे string.c. या प्रोग्राममध्ये इनपुट म्हणून यूजर कडून एक स्ट्रिंग घेऊ आणि त्यास प्रिंट करू. मी आता कोड स्पष्ट करते. या आपल्या हेडर फाइल्स आहेत. येथे string.h डिक्लेरेशन्स, फंक्शन्स, स्ट्रिंग हँडलिंग युटिलिटीजचे कॉन्स्टंट्स समाविष्ट करते. स्ट्रिंग फंक्शन्स वर कार्य करताना ही हेडर फाइल समाविष्ट केली पाहिजे. हे मेन फंक्शन आहे. येथे आपण स्ट्रिंग strname 30 साइझ सह घोषित करत आहोत. येथे आपण यूजर कडून स्ट्रिंग स्वीकारत आहोत. स्ट्रिंग रीड करण्यासाठी आपण फॉर्मॅट स्पेसिफायर %s सह scanf फंक्शनचा वापर करू शकतो. स्ट्रिंग सह स्पेसेस समाविष्ट करण्यासाठी आपण $! आणि n वापरतो. नंतर आपण स्ट्रिंग प्रिंट करू आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे. आता सेव्ह वर क्लिक करा. प्रोग्राम कार्यान्वित करू. कृपया कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस string.c स्पेस -o स्पेस str आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा $str. आता एंटर दाबा. येथे हे एंटर दी स्ट्रिंग असे दर्शवेल. मी टाईप करेल टॉक टू अ टीचर. आता एंटर दाबा. The string is talk to a teacher असे आउटपुट दिसेल. आता आपल्या स्लाइड्स वर जाऊ. आतापर्यंत आपण एक स्ट्रिंगच्या घोषणेबद्दल चर्चा केली. आता स्ट्रिंग सुरू करण्याबद्दल चर्चा करू. यासाठी सिंटॅक्स आहे char var name size is equal to string. उदाहरणार्थ येथे आपण कॅरेक्टर स्ट्रिंग नेम्स सह साइझ 10 घोषित केली आहे आणि स्ट्रिंग आहे प्रिया. दुसरा सिंटॅक्स आहे char var name is equal to सिंगल कोट्स मध्ये स्ट्रिंग. एक्झाम्पल char names 10 is equal to सिंगल कोट्स मध्ये प्रिया. पहिला सिंटॅक्स उदाहरणासह कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते. एडिटरवर जा. आपण समान उदाहरण वापरू. कीबोर्डवरील Ctrl Alt आणि S कीज एकत्रित दाबा. आता स्ट्रिंग इनिशियलाइज नावाने फाईल सेव्ह करा. आता सेव्ह वर क्लिक करा. आपण स्ट्रिंग सुरू करणार आहोत म्हणून 5व्या ओळीवर टाईप करा is equal to आणि डबल कोट्स मध्ये स्पोकन ट्युटोरियल. आता सेव्ह वर क्लिक करा. आपण फक्त स्ट्रिंग प्रिंट करणार आहोत म्हणून आता या 2 ओळी काढून टाका. सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनल वर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस stringinitialize.c स्पेस -o स्पेस str2. येथे आपल्याकडे str2 आहे कारण आपल्याला string.c फाइल साठी आउटपुट पॅरामीटर str ला अधिलेखित करायचे नाही. आता एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा $str2.
The string is spoken tutorial असे आउटपुट दर्शविले जाईल. आता काही सामान्य एरर्स पाहू ज्या आपल्यास मिळू शकतात. प्रोग्रामवर परत या. समजा येथे आपण स्ट्रिंगची स्पेलिंग स्टिंग अशी टाईप केली. आता सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. आता अगोदरप्रमाणे संकलित करा. आपल्यास फेटल एरर दिसतो. sting.h नो such file or directory. कंपायलेशन टर्मिनेटेड. प्रोग्रामवर परत या. याचे कारण कंपायलर sting.h नावाची हेडर फाइल शोधण्यास सक्षम नाही. म्हणून हे एरर देत आहे. चला एरर दुरुस्त करू. येथे R टाइप करा. आता सेव्ह वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वित करा. होय, ते कार्य करीत आहे. आता दुसरी एक सामान्य एरर पाहू. प्रोग्रामवर परत या. समजा येथे मी चार च्या जागी इंट टाइप करेल. आता सेव्ह वर क्लिक करा. काय होते ते पाहू. टर्मिनलवर परत या. मी प्रॉम्प्ट क्लियर करते. अगोदरप्रमाणे संकलित करा. आपण एक एरर पाहतो. वाइड कॅरेक्टर अरे इनिशियलाइज्ड फ्रॉम non-wide string. Format %s expects argument of type char but argument 2 has type int. प्रोग्रामवर परत या. याचे कारण आपण स्ट्रिंग साठी फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणून %s चा वापर केला आणि आपण यास इंटिजर डेटा टाइप सह सुरू करत आहोत. चला एरर दुरुस्त करू. येथे char टाइप करा. सेव्ह वर क्लिक करा. कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. अगोदरप्रमाणे संकलित करा. अगोदरप्रमाणे कार्यान्वित करा. होय, ते कार्य करीत आहे. आता समान प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहू. प्रोग्रामवर परत या. मी string.c फाइल उघडते. आपण येथे कोड संपादित करूया. प्रथम कीबोर्डवरील Shift Ctrl आणि S कीज एकत्रित दाबा. आता .cpp एक्सटेन्शनने फाईल सेव्ह करा आणि सेव्ह वर क्लिक करा. आता हेडर फाइल आयोस्ट्रीम म्हणून बदलू. यूजिंग स्टेटमेंट समाविष्ट करा. आता सेव्ह वर क्लिक करा. आता आपण ही घोषणा डिलीट करू आणि आपण स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू. टाइप करा स्ट्रिंग स्पेस strname आणि सेमिकोलॉन. सेव्ह वर क्लिक करा. printf स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट करा. येथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा. scanf स्टेटमेंट डिलीट करा आणि टाइप करा गेटलाईन ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा cin, strname. शेवटी एक सेमिकोलॉन टाइप करा. आता पुन्हा printf स्टेटमेंटच्या जागी काउट स्टेटमेंट करा. फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n डिलीट करा. आता कॉमा डिलीट करा. दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा. येथे ब्रॅकेट डिलीट करा. दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा n आणि सेव्ह वर क्लिक करा. येथे आपण स्ट्रिंग व्हेरिएबल strname घोषित केला आहे. आपण C++ मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरत नसल्यामुळे कंपायलरला strname स्ट्रिंग व्हेरिएबल आहे असे माहिती पाहिजे. येथे आपण इनपुट क्रमापासून कॅरेक्टर्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी गेटलाईन वापरतो. तो एक स्ट्रिंग म्हणून त्यास संग्रहित करतो. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. मी प्रॉम्प्ट क्लियर करते. संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस string.cpp स्पेस -o स्पेस str3 आणि एंटर दाबा. कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा .str3. एंटर दाबा. हे एंटर दी स्ट्रिंग असे दर्शवित आहे. मी टॉक टू अ टीचर असे प्रविष्ट करेल. आता एंटर दाबा. असे आउटपुट दर्शविले जाईल. The string is
टॉक टू अ टीचर आपण पाहू शकतो आउटपुट आपल्या सी कोडच्या समान आहे. परत आपल्या स्लाइड्सवर जाऊ. संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो स्ट्रिंग्स, स्ट्रिंगची घोषणा, एक्झाम्पल चार strname30, स्ट्रिंगची सुरुवात, एक्झाम्पल चार strname30 is equal to talk to a teacher. असाइनमेंट दुसरा सिंटॅक्स वापरून स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी एक प्रोग्राम लिहा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. सहभागासाठी धन्यवाद.